नमस्कार, मी आकांक्षा. जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. भरधाव टिप्परच्या धडकेत मंठा येथील रहिवासी हारून कुरेशी यांचा मृत्यू झाला. 12 तासाचा कालावधी उलटूनही आरोपीचा शोध न लागल्याने संतप्त नातेवाईकांनी मंठा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय. मंठा शहरातील इंदिरानगर येथील रहिवासी हारून इब्राहिम कुरेशी या व्यापाऱ्याचा टिप्परच्या धडकेत सोमवारी सायंकाळी तळणी फाटा परिसरात मृत्यू झाला असून 12 तास उलटूनही आरोपी शोधण्यास मंठा पोलिसांना यश न आल्याने मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. हारून कुरेशी हे लोखंडाच्या व्यापाराचे दुकान चालवत होते. काल संध्याकाळी दुकान बंद करून मोटरसायकलने घरी परतत असताना गोपाळराव बोराडे यांच्या पेट्रोल पंपाजवळ अज्ञात टिप्परने त्यांना जोराची धडक दिल्याने हारून कुरेशी यांना मंठा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान घटनास्थळावरून चालक फरार झाला असून आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय. मृत हारून कुरेशी यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत टिप्पर चालकाचा शोध लागत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचं सांगत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी 2 संशयित टिप्परसह चालकांना ताब्यात घेतलं असून पोलीस उप अधीक्षक चौरे आणि पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मयताचा दफनविधी केलाय. डॉक्टर हिकमत उड्डाण हे आमदार व्हावेत यासाठी भाटेपुरी येथील राधाकिसन गोरे महाराज यांनी 2014 मध्ये पायात चप्पल घालणे बंद केलं होतं. हिकमत उड्डाण हे अखेर 2024 मध्ये आमदार झाल्यानंतर महाराजांनी आज हिकमत उड्डाण यांच्या उपस्थितीत चप्पल घालायला सुरुवात केली आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर हिकमत उड्डाण 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते. डॉक्टर हिकमत उड्डाण आमदार व्हावेत यासाठी भाटेपूर येथील राधाकिसन महाराज गोरे यांनी 2014 मध्ये चप्पल सोडण्याचा संकल्प केला होता. 2024च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर हिकमत उड्डाण हे घनसावंगी मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर आज हिकमत उड्डाण यांच्या उपस्थितीत भाटेपूर येथे राधाकिसन महाराज गोरे यांनी चप्पल घालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आमदार डॉक्टर हिकमत उड्डाण, धनंजय पोहेकर, राधाकिसन महाराज गोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2014च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला माझा या घनसावंगी मतदारसंघात पराभव झाला त्यावेळेला आमचे कट्टर शिवसैनिक गोरे महाराज यांनी एक शपथ घेतली होती की जोपर्यंत घनसावंगी मतदारसंघामध्ये फार कठीण अशा प्रकारचं जे व्रत स्वीकारलेलं आहे हे तुम्ही सोडून द्या आणि चप्पल तुम्ही घालायला सुरुवात करा. परंतु त्यांची जिद्द होती आणि त्यांचा आत्मविश्वास होता. शेवटी 10 वर्षानंतर 2014च्या नंतर 10 वर्षांनी म्हणजे 2024ला या ठिकाणी शिवसेनेचा आमदार विजय झाला आणि त्यानिमित्तानं त्यांची जिद्द यांच्यापुढं नतमस्तक होऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचा आभार मानण्यासाठी आणि त्यांना चप्पल घालण्यासाठी म्हणून आज मी मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे. माझं नाव राधाकिसन रामाजी गोरे उर्फ गोरे महाराजांना आपल्याला ओळखीते 2014पासून. आपण असा त्याग केला होता की हे 20 वर्षे झाले घनसावंगी मतदारसंघात न्याय कोणाला मिळतच नव्हता. पण 2014ला डॉक्टर हिकमतदादा उड्डाण यांनी घनसावंगीमध्ये शिवसेनेत प्रवेश करून घनसावंगी मतदारसंघात युती तुटून तरी ते लढले. पण आम्ही 3 नंबरला राहिलो तरी आम्ही हार नाही घेतली. त्यानंतर दादा लोक म्हणले की दादा मुंबईला जातील, पण मुंबईला नाही गेले. दादा इथं परत घनसावंगीमध्ये भूतन भविष्य असं कार्यालय बांधून शिवसैनिकाला हे कार्यालय त्यांनी अर्पण करून उजूक परत 2019ला सुद्धा ते जिद्दीनं इलेक्शन लढले. पण आम्ही काही कमी पडलो त्याच्यामुळं आम्ही थोड्याहून कानावून गोळी गेली. पण उजूक आम्ही धैर्य नाही सोडलं. त्यात उजूक दादानी जिद्द धरली आणि दादा म्हणले की उजूक मला परत म्हणले की बाबा चपला घाला. पण मी म्हणलो तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत चपला घालणारच नाही. पण 2024ला उजूक दादानी धैर्य नाही सोडून
उजूक जोमाना इलेक्शन लढलं आणि दादा 2024ला विजय झाले. जालना महापालिकेचा तब्बल 120 कोटी 61 लाखांचा कर थकीत आहे. यामध्ये 89 कोटी 97 लाखाचा कर हा मागील अनेक वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत कर भरला नाही तर 1 जानेवारीपासून थकीत करावर महापालिका प्रतिमाहा 2% व्याज आकारले जाणार आहे, अशी माहिती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जालना महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीबाबत विशेष मोहीम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 18 डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, सहआयुक्त केशव कानपुडे, कर अधिकारी शोएब कुरैशी, विनोद कुरेल आणि इतर अधिकारी यांनी आज शहरातील जुनी MIDC मधील जवळपास 15 विविध कंपन्यांना भेटी दिल्या आणि कर वसुलीचा तगादा केला आहे. या कर वसुली मोहिमेमध्ये जुन्या MIDC मधील उत्सव उद्योग यांच्याकडून 1,16,000ची कर वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे मागील आणि चालू आठवड्यात शहर आणि MIDC मिळून जवळपास 300 मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहे. तसेच मालमत्ता धारक महानगरपालिका कायद्यान्वये तरतुदीप्रमाणे 1 जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांना थकीत रकमेवर 2% व्याज आकारणी होणार आहे. तेव्हा सर्व थकीत मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की सर्व नागरिकांनी तात्काळ आपापला कराचा भरणा करावा, असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. आता वर्षाचा शेवटचा महिना आहे. नगरपालिके प्रशासनाच्या वतीने वसुली केली जाते. कशा पद्धतीने वसुलीचं काम चालू आहे? आपल्याला माहितीच आहे की आता आपली जालना नगरपालिकेची महापालिका झाली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कामाचा लोड आणि लोकांच्या अपेक्षा पण वाढल्या आहेत की नगरपालिकेची महापालिका झाली म्हटल्यावर आपली आता प्रगती झाली पाहिजेत. लोकांना ज्या सोयीसुविधा आहेत त्या दिल्या पाहिजेत. पण तुम्हाला माहितीच आहे की सर्व सोयीसुविधांमध्ये खर्च होतो आणि आपलं जे उत्पन्न स्रोत आहे महापालिकेचं ते मेजरली टॅक्स आहे, मालमत्ता कर. त्याच्यामुळे मालमत्ता कराची जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत आपल्याकडे फंड्स नसतात आणि ही कामं करायला आपल्याला अडचणी निर्माण होतील. आणि त्याच्यासाठीच आपण आता ही सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 7-8 वर्षापासून काही लोकांची थकबाकी आहे आणि आपण स्वतः त्यांना अप्रोच करतो आहे. त्यांना आपण जप्तीच्या नोटिसा पण द्यायला सुरुवात केल्या, जे आपल्या ॲक्टमध्ये आहे. त्यानुसार आपण आतापर्यंत 300 जवळजवळ जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत. आणि आज जे आपण पाहत आहे की मी ही जुन्या MIDCमध्ये आहे, तिथे बऱ्याच जणांच्या थकीत रकमा आहेत. तर इथे आपल्याकडे हे उत्सव उद्योग म्हणून आहे, जिथे आम्ही आत्ताच त्यांच्याकडे वसुली केली. ॲक्च्युली त्यांची तयारी होती, त्यांनी चेक पण तयार करून ठेवलेला. जवळजवळ 8 वर्षांची थकबाकी होती त्यांची. तर ही जवळजवळ 1,16,351 रुपयाचा चेक त्यांनी आम्हाला लगेच देऊन टाकलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मॅडम आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य आहे आणि तुम्ही हे वसुलीचं काम करा, आमचं सहकार्य आहे, आम्हाला सोयीसुविधा पाहिजे आहेत. आणि आपण त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपण त्याप्रमाणे देऊ. त्याचप्रमाणे आता कसं झालं आहे की महापालिका ॲक्टनुसार दर 3 महिन्यानंतर 1% दर महिन्याला व्याज लागतं, शास्ती लागते. तर आपण हे 1 जानेवारीपासून सुरू केलेलं आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की 31 डिसेंबरपर्यंत तुमचे सगळी थकबाकी सकट चालू पण भरून टाका. नाहीतर दर महिन्याला म्हणजे 1 जानेवारी 1 फेब्रुवारी असं दर महिन्याला थकीत अमाऊंटवर 2% असं व्याज लागत राहणार आहे, चक्रवाढ व्याज पद्धतीप्रमाणे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण महापालिकेला सहकार्य करा आणि तुमचा टॅक्स लवकरात लवकर भरून टाका. धन्यवाद. जालना शहरातील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
जालना शहरातील नामांकित असलेल्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, शाळेचे अध्यक्ष विनयकुमार कोठारी आणि छाया विनयकुमार कोठारी, शाळेचे संचालक प्रसन्न कोठारी, शाळेच्या संचालिका तृप्ती कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। मध्ये मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम झाला आणि कोणीतरी बोललं नाही किंवा मान सन्मान झाला नाही, सत्कार झाला नाही, असं कधीच होत नाही। आणि म्हणून आम्ही एकमेकांकडे सर्वजण पाहत होतो। आंबेडकर साहेब म्हणाले की आबा तुम्ही एकटे शुभेच्छा द्या, पण आम्ही म्हणालो तुम्ही सुद्धा 2 शब्द बोला। आज आम्हाला या ठिकाणी हार मिळाला, शाल मिळाली। घरी गेल्याच्या नंतर घरचे विद्यार्थी हार करून आणला, शाल करून आणला। आमच्या जालना शहरामध्ये अत्यंत चांगली क्वालिटी कॉन्शियस शाळा आहे, कोठारी इंग्लिश स्कूल आहे। त्या स्कूलमध्ये गॅदरिंगला गेलो आणि त्यांच्या मार्फत आमचा मान सन्मान झाला। म्हणजे आपल्या शाळेचं माउथ पब्लिसिटी जालना शहरामध्ये झाली पाहिजे, म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो। मला याची जाणीव आहे की आपल्या शाळेमध्ये अत्यंत दर्जेदार शिक्षण मिळतं। शाळेच्या नव्या प्राचार्यांचं आता कौतुक या ठिकाणी झालं। सर्व स्टाफ प्रसन्न असेल, आमची दिदी असेल आणि सर्वच परिवार या शाळेसाठी 18 तास जातात आणि म्हणून हे 8 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज आपल्याला अत्यंत चांगलं दिमागदार पद्धतीने या ठिकाणी एक मोठी वास्तू जालना शहरामध्ये उभी राहिलेली दिसते। मी सकाळी संभाजीनगरला एका शाळेला भेट दिली आणि त्या संचालकांना सांगितलं की मी हे फक्त 4 महिन्यामध्ये उभं केलं। आणि आम्ही म्हणतो तुम्ही किती तास काम करता? मी 18 तास मी झोपून घेतलेलं आहे। अशा या कामासाठी विनयजी कोठारी यांनी सांगितलं की त्यांचा सुरुवातीचा कालावधी कसा गेला, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे 0 पासून तर ते हीरो पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। अपने आप बहुत तराशती है और नई दुनिया लिखना स्टार्ट कर रही है। तीसरी महत्वपूर्ण बात, वो मेरे साथ भी हुआ और सभी के साथ होता होगा। कई विचार हमारे दिमाग में आते और सोचते हैं कि अब ये पन्ना मैं भर दूंगा, बहुत अच्छी अच्छी चीज़ें लिखता हूँ, बहुत अच्छी चीज़ें लिखने की है मुझे, और बड़ी शान से जैसी लिखने को लगता है पेंसिल की नोक टूट जाती है, सारे विचार धरे के धरे रह जाते हैं जीवन में। आज मैं कुछ नहीं कर पाता क्योंकि पेंसिल की नोक तो टूट गई है। मगर फिर एक शार्पनर आता है, पेंसिल को फिर प्लेन करता है और पेंसिल फिर चलने लगती है। ऐसा हर एक के जीवन में होता है। घटना नंबर 4, सबसे बड़ी बात, पेंसिल सब कुछ लिख डालती है। घर बना लिए, मकान बना लिए, बड़ी बड़ी बिल्डिंगें हमने खड़ी कर दी, बड़े बड़े स्कूल हमने बना लिए, मगर जब पलट कर पीछे देखते हैं तो कुछ बचा ही नहीं, इतनी सी पेंसिल बचती है। और फिर वो सोचती है कि अब मैं क्या करूँगा, मैंने तो मकान को लिख दिया, मैंने दुकान को लिख दिया, मैंने बिल्डिंग को लिख दिया, मैंने बड़े बड़े दुनिया बना लिया, पर माँ मेरे पास वो जिंदगी कहाँ बची है कि मैं उस घर में जाके रहूँ। सब कुछ लिख दिया, मैंने भी लिख दिया। मुझे भी ऐसा लगा कि मैं एक दिन जाकर 10-20 साल आराम करूंगा, और बना लिया मैंने सब कुछ। मगर आज देखता हूँ तो कुछ चिट्ठी एक आदमी बोल रहा था मुझे, मतलब 2-4 साल बचे, फिर मैंने ये मेहनत क्यों की? मेरे पास तो टाइम ही नहीं बचा हुआ है। यही हमारी जिंदगी की खूबसूरती है। और आज सभी को मैं यही कहूँगा कि पेंसिल से हमें ये सब चीज़ें सीखना चाहिए, और मुझे आशा है कि पेंसिल के बाद हम साथ लेकर जाएंगे। आज हमारे स्कूल ने बहुत अच्छी प्रगति की, पूरे 8 साल आज हो चुके हैं। हमारे बच्चों ने, आपने देखे होंगे कि बाहर रोबोट, एक छोटा सा रोबोटिक बनाया जो आपका स्वागत कर रहा था, देखे क्या आप लोगों ने? बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि त्यांची झालेली हत्या आणि परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणात निषेध आंदोलनात ताब्यात घेण्यात आलेले ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी यांना आज मराठा सेवा संघाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले।
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यानंतर तेथे उद्रेक झाला होता। त्यानंतर पोलिसांनी ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं होतं। मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। त्यांचा मृत्यू मारहाणीने झाला असल्याचा अहवाल उत्तरीय तपासणीनंतर समोर आला आहे। या प्रकरणातील आरोपींना देखील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आज दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनावर मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिजाऊ ब्रिगेडकडून संपूर्ण महाराष्ट्रात आज आपण मस्साजोग प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचा जो क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याच्या विरोधी आणि तसेच परभणी येथील संविधान घटनेची जी विटंबना झाली त्यामध्ये ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीत जो मृत्यू झाला, ह्या दोन घटनांचा निषेध म्हणून आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे निवेदन देत आहोत। आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की आज आपण बघतो की 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहेत आणि असं वाटतं की कुठंतरी बीडचा बिहार होत आहे की काय, आणि ही संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे आणि ह्या घटनेचा आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनाकडून जे सूर्यवंशी यांचं पोलीस कोठडीत जो मृत्यू झाला याला जबाबदार असणारे जे पोलीस प्रशासन आहे यांना देखील शिक्षा करण्यात यावी। कारण की आज आपण संविधानावरच आपली राज्यघटना अवलंबून आहे, पूर्ण देश अवलंबून आहे आणि संविधानाप्रती जर कुणी व्यक्त होत असेल तर त्याचा जर असा अमानुषपणे मृत्यू होत असेल तर याला कारणीभूत कोण आहे, हा आमचा पूर्ण महाराष्ट्र शासनाला सवाल आहे आणि त्यांनी त्याचं जबाब द्यावा आणि प्रशासनानं ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत याचा लवकरात लवकर विचार करून मारेकऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला योग्य ती दिशा किंवा योग्य ते हे करून समाजाला न्याय द्यावा अशी आमची संपूर्ण महाराष्ट्रातून जिजाऊ ब्रिगेडची मागणी आहे। धन्यवाद। तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्या हत्येचे मारेकरी यांना कडक प्रशासन व्हावं यासाठी आम्ही आज या मराठा सेवा संघाकडून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे। त्याचप्रमाणे संविधान रक्षक ॲडव्होकेट सूर्यवंशी यांचीही पोलीस कोठडीत या ठिकाणी हत्या करण्यात आली। नक्कीच त्याला हत्याच म्हणावं लागेल। याच्याही विरोधात किंवा यामध्ये जे पोलीस अधिकारी किंवा जे कोणी सामील असेल यांनासुद्धा या ठिकाणी कडक शासन व्हावं यासाठी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर।
आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कापूस, मक्का इत्यादी पिकांचे एकूण 420 प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शो मध्ये सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी. दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत. प्रदर्शनाचा पत्ता व वेळ: सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड, सफल फार्म हाऊस, रेवगाव रोड, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटीमध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात. आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर. ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी. आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी. आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी. छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य. विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था. प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य. 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध. आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना. संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर 9022952215. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण. उपलब्ध सुविधा: प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा सो संपुटी. संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता: गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166.